वापरा आणि फेकून द्या ही भाजपची प्रवृत्ती असून त्यानुसारच ते आज अजितदादांसोबत वागत आहेत हा क्लिअर मेसेज असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे। नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले आहेत, पण घटक पक्षांच्या टेकवर उभे असलेले भाजप प्रणित एनडीए सरकारमध्ये राजकीय भूकंप होणार असा दावा करण्यात आला आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपची आता कानउघडणी केली आहे। लोकसभेची निवडणूक संपता शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला। माजी आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय। मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात चाळीची भिंत कोसळून दुर्घटना झालेली आहे आणि त्यामध्ये 2 महिलांचा मृत्यू झाला आहे। अमोल कीर्तीकरांना मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिलाय। उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही हे लोकांना कळलंय। मुख्यमंत्री आपला असावा यासाठी निवडणूक महत्त्वाचं असल्याचं उद्गार आदित्य ठाकरे यांनी काढले आहेत। मराठा आरक्षणाचा प्रश्न 15 दिवसात निकाली काढा, भाजपच्या मराठा आमदारांनी बैठकीत मागणी केली। पाकिस्तानी संघावर आणखी एक संकट कोसळलं आहे। संपूर्ण संघाला जेलची हवा खावी लागू शकते, कारण पाकिस्तानच्या एका वकिलाने सर्व खेळाडूंसह कोच आणि स्टाफवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला। राम मंदिर बॉम्बने उडवण्याची दहशतवाद्यांची धमकी असून आता अयोध्या अलर्ट मोडवर आहे।